तेंडोली गावठाण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 8 चे छप्पर शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी कोसळण्याची घटना घडली आहे। त्यानंतर शाळेच्या उर्वरित काही भागाचे छप्पर सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी पुन्हा कोसळण्याची घटना घडली आहे। या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी भर उन्हातच शाळा भरवली आहे। या घटनेची तात्काळ दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली आहे। त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, संजय पडते आणि उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांच्या माध्यमातून 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य शाळेजवळ दाखल करण्यात आले। शाळेच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, गावठाण शाळा क्रमांक 8 तसेच समस्त तेंडोली ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे जाहीर आभार मानण्यात आले। दरम्यान शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने शाळा तात्पुरती अन्यत्र हलवण्यात आली आहे। गावचे पोलीस पाटील संजय नाईक यांनी आपल्या जुन्या घरी विद्यार्थ्यांच्या शालेय वर्गाची तात्पुरती सोय केली आहे। सर, काल शाळेचं छप्पर कोसळल्याबद्दल आम्ही जे उन्हात मुलांना घेऊन बसण्याचे जे आंदोलन सुरू केलं होतं, आंदोलन सुरू झाल्यानंतर तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लागली। या ठिकाणी सन्माननीय आमचे जे दत्ताजी सामंत आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर लोक येऊन गेली, तसेच प्रशासन पण या ठिकाणी येऊन दाखल झालं होतं। पण संध्याकाळी खऱ्या अर्थाने दखल घेतली ती सन्माननीय दत्ताजी सामंत यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय आमचे रामचंद्र राऊळ, आमचे युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शाळेसाठी जे आवश्यक साहित्य होतं म्हणजे छपराचं ते साहित्य होऊन शाळेकडे पडलेलं आहे। तर मी आमच्या समस्त तेंडोली ग्रामस्थांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने सन्माननीय दत्ताजी सामंत आणि आमदार निलेश राणे यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। काल या ठिकाणी जे छप्पर पडलं हे आम्हाला कळता क्षणी आम्ही या ठिकाणी मी या ठिकाणी हजर झालो व मी आमचे आमदार निलेशजी राणे साहेब यांना कॉल करून ही बातमी कळवली। त्यांनी तातडीने दत्ता सामंत यांना कॉल केला, तसेच माजी जिल्हा अध्यक्ष संजय पडते यांना हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले काल। पण याची दखल आमदार निलेशजी राणे आणि दत्ताजी सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी घेतलेली आहे आणि तातडीने 2 तासाच्या आत सामान या ठिकाणी जे लागणारं छपराचं सामान आहे ते या ठिकाणी पोच झालेलं आहे। त्यांचे निलेशजी राणे साहेब आमदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांचे जाहीर आभार मानतो। पालक वर्गाचे यांच्यातर्फे मी जाहीर आभार मानतो। काल आम्ही इथं 10 वाजता आल्यानंतर आम्हाला समजलं, आमचे सहकारी विष्णू तेंडुलकर यांनी आमच्या लक्षात आणून दिलं की अजून शासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था मुलांची बसण्याची केलेली नाहीये। त्यामुळे आम्ही इथं जमा झालो। मुलं पण इथं कुठे बसावं हा प्रश्न मुलांच्या समोर आला। इथं शिक्षकांना विचारल्यानंतर शिक्षकांनी पण आम्हाला असं सांगितलं की प्रशासनाने आम्हाला कुठे बसावं मुलांना याबद्दल कुठलेही लेखी आदेश दिला नाही। त्यानंतर त्याबरोबर हळूहळू पालक जमा झाले, पालकांच्या पण लक्षात आलं। त्यानंतर मुलांना बसवावं कुठं, मग आम्ही नाईलाजाने बेंच बाहेर काढून मुलांना उन्हात बसावं लागलं। उन्हात बसवल्यानंतर तुमच्या पत्रकार मित्रांमुळे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही बातमी पसरली। अनेक पदाधिकारी इथं उपस्थित झाले, गट शिक्षण अधिकारी आले, शिक्षण अधिकारी आले, पण कुठलाही तोडगा निघत नव्हता। नाईलाजाने गट शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी कळवावं लागलं पालकांना की आम्ही तुमची पर्यायी व्यवस्था करू शकत नसल्यामुळे दुपारनंतर मुलांना घरी पाठवावं लागलं। याबद्दल मी आधी शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करतो। या आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय संजयजी नाईक यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणून आपलं जे जुनं घर होतं ते सगळं मुलांसाठी पर्यायी व्यवस्था मुलांसाठी छान पद्धतीने केलेली आहे। तरी पण माझा प्रशासनावर आक्षेप आहे, जी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे ती इथले पालक म्हणून करतायत। आम्ही जबाबदारी घेतो। या प्रशासनाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। माझं नाव सत्यवान तेंडुलकर।